पवित्र सोवडी तीच एक भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पूर्ती धन वित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव सुंदर ते ध्यान शोभे मांडीवरी 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 करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांची कृपा धाणे कोथेचा विस्तारू आणि बाबाजी सद्गुरु दास ओम नमो जयाध्या वेद प्रतिपाध्या जय जयाजी सुसंवेद्या देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासो अवधारी जो विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह त्या अनुषंगानं रामजन्मती हनुमान जयंती या असणाऱ्या कालादरम्यान कीर्तन रूपी सेवा माझा हिशोबाचा कितवा आहे पाचवा आहे का चौथा चौथ्या दिवसाची सेवा पवित्र सोवळी आणि तीच एक भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धन वित्ते तुका म्हणे देवा त्यांची केली भावे सेवा त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव मौजे पुण्य पावन पवित्र तानंग गावातील सर्व हरिभक्त परायण मंडळी माझे गायक चिंचणीचे हरिभक्ती परायण तुम्ही परगावचे श्रोता सज्जन माय भगिनी आहे की नाही अन्नदाते वर्गणीदार मंडळी मृदंग वादक काय नाव आहे तुमचं रामदास महाराज हे नाही हात गोड आहे बघा टाळे वाजवा त्यांच्याबद्दल आता पहिली चाल ज्याने म्हणली त्या गायकाबद्दल वाजवा आता ह्या कॅमेऱ्यावाल्याबद्दल वाजवा आता मी बऱ्याच वेळा झी टाकीजवर गेलोय माझ्याबद्दल वाजवा मी उंचीनं बुटकाय पण गुणवान आहे आहो माणसानं गुणवान असं काळं गोरं पांढरं कसलं का असं ना बुद्ध्यांग चांगला पाहिजे मेमरी चांगली पाहिजे
म्हणून तुम्हाला मग काय टिंगलीनं म्हणणं नाही, खरोखर तुमचे फोटो महाराष्ट्रात जाणार आहेत. जिथं तुमचं भाई मराठी भाषिक आहेत त्या मराठी इंटरनेटवर ही लोक मीडिया माध्यमातून तानंगाव तिथलं असणारं महिला मंडळ, ताळकरी, ही लहान लहान मुलं, पेटीवाला आहे की नाही, ज्यांनी बसा आजी बसा बसा, जागा द्या की कोणतरी व पुढे जरा सारखा बसा बसा पटकना. कीर्तनकार ह्याच्यासाठी आंधळं पाहिजे बाबा. कोणाला बघणं बी नगन सांगणं बी नगन ठरव. एक सांगतो, जगामध्ये पवित्र देश फक्त हिंदुस्थान आहे. निर्मळ, टू बी प्युरिफाईड ऑलरेडी. जगाची उत्पत्ती झाल्या झाल्या भारत देश हा पवित्र आहे. जगातल्या इतर देशाला काय काय नाव आहे ती, अफगाणिस्तान, पाकिस्तान, किर्गिस्तान, हो, पण चीन, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, हा वेगवेगळे नाव आहेत. फक्त याच देशाला भारत माता नाव आहे. विठ्ठल. इतर कोणाची संस्कृती कसली आहे मला सांगायचं नाही, पण भारतीय संस्कृती आणि मराठमोळी संस्कृती दिखणी आहे. बाईच्या डोसक्याला केस असू द्या नसू द्या पदर घेणार. आम्ही गौतमी नव विठ्ठल. हिंदू संस्कृती जतन करावी माझ्याच महिला मंडळाने महाराष्ट्रातल्यानी. 2 जिल्ह्यामुळं महाराष्ट्र जिवंत आहे. एक सातारा आणि दुसरं पुणे. 70% मुलं सांगली साताऱ्याची मिलिटरीत आहेत. टाळी वाजवा. हा, ताकदीचं बळ सांगली सातारा लक्षात घ्या, आणि बुद्धीचं बळ फक्त पुणा. फक्त पुण्याचंच नाव आहे अभंगात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. ओनली 1 डिस्ट्रिक्ट इन अभंगा, आणि ती बी ज्ञानेश्वर माऊलीच्या. म्हणून करता बाबा हा पुण्यवंत देश आहे. या देशामध्ये देव आहेत. हे तुम्ही बसा रे, काय उपयोग नाही तुमचा. तुम्हाला मागाच बा जाऊ दे, कवा आला आणि काय झालं आणि कालच्या मिटिंगचं काय झालं, काय तर होऊ दे. हा बसा, गप्प बसा. ती फोटो काढते ती तसंच ऐकू जाते तिथं. काय दुसरं बोलूच नका, नुसतं माझ्याकडं बघा. या देशात देव आहेत, या देशामध्ये ग्रंथ आहे, या देशात संत आहेत, आणि या देशामध्ये भगवंत आहे. विठ्ठल. भारतातली भली लोक सुशिक्षित नसलेली, दे आर नॉट एज्युकेटेड बट सेन्सिटिव्ह. भारतातली माणसं शिकलेली नसतील, साधी आहेत. मी सुद्धा, माझं कीर्तन कसं आहे, सिम्पल लिव्हिंग अँड गुड थिंकिंग. साधी राहणी, उच्च विचारसरणी, त्याचं नाव आहे. इट इज नोन ॲज भागवत संप्रदाय. विठ्ठल. म्हणून करता भारतातल्या लोकांना काय रंग करता येत नाही का, आमचा देश करत नाही. आम्ही 1940-42 एक गाणं निघालं हिंदी सिनेमा, काय मला माहित नाही, पण गाणं असं सुंदर आहे, मला पाठ आहे. आओ नन्ना मुन्ना रागी हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना रागी, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना रागी हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे प्रिय मला ये इथले माती, प्रिय मला ये इथले पर, प्रिय मला हे सुभाष बाबू, प्रिय मला हे महात्मा गांधी. नन्ना मुन्ना रागी हूँ, देश का सिपाही
बोलो प्यारे मेरे संग जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम नन्हा मुन्ना राजू बोलो प्यारे मेरे संग जय भीम 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 बोलो प्यारे मेरे संग जय भीम 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 कीर्तनकार कोण का असं वातावरण तयार करावं. मागाचं प्रवचन कोणी सांगितलं? मागाचं प्रवचन गेले का सांगून गेले का म्हणलं का इथं आहेत का इथं नाहीत. बारा आवाज किती गोड होता. एक सांगतो तोंडातला जो घसा आहे आपल्या तो गिळायसाठी आहे, कंठ भाजनासाठी आहे आणि नरड दाबायसाठी आहे. म्हणून गोड गा गायला शिका. लता मंगेशकरांना 1 वर्ष 1 महिना झाला. लता दिदी म्हणजे जगाची कोकिळाव. आवाज असावा, सुनचा आवाज असावा है नी, सासूचा आवाज असावा, नवऱ्याला आवाज असावा. मी स्वरात नाही पण तालात पक्का टाळकरी मायबाप. हो टाळात पक्का, तालात मी पक्का. ताल गया माल गया. लग्न होताना आपण सुंदर होता का नाही? तिनं सुंदर आपण सुंदर. सुंदर असलं तरच लग्न होतंय व हे नाही. एक सांगतो जीवनात कपडा माणसाचा चेहरा आणि घर देखणं असावं बघा. राष्ट्रकूट राजानं 6व्या शतकामध्ये बायकोच्या आठवणीसाठी संभाजीनगरमध्ये अजंठा वेरूळ बांधलं. बायकोच्या आठवणीसाठी अजंठा वेरूळ. जगामध्ये जे 8-9 आश्चर्य आहेत त्याच्यात अजंठा वेरूळचा नंबर लागतो. त्या राजाचं नाव आहे राष्ट्रकूट. 6व्या नाही खरंच लागा बसवाच काय होत नाही. हा बायकोच्या आठवणीसाठी हा राष्ट्रकूट राजानं अजंठा वेरूळ लिहिली. इट इज बेस्ट स्टॅच्यू इन इंडिया. अतिशय सुंदर असा असणारा अजंठा वेरूळच्या मूर्त्या कधी रंग दिलाय कधी तयार केलाय माहीत नाही. शहाजहान राजा मुसलमानाचा होता, यवन होता, पण बायकोच्या आठवणीसाठी यमुनेच्या काठी आग्र्याला ताजमहाल बांधला. बायकोच्या आठवणीसाठी बांधला, पण मुमताजला ताजमहाल बघता आला नाही. त्याच्या आधी तिनं मेली. ह्याला म्हणत्याची बायकोची आठवण. हो कळलं का? आपल्याला दिलेलं घरकुल सुद्धा नीट नाही. बाथरूमचं पत्र पडालेलं, भीती फाकलेल्या, दरवाज्यात शेळ्या, घरावर कोंबड्या, दरवाज्यात ते काळं निकृत असलं. पवित्र सोवळी निर्मळपणा तिथं लक्ष्मी असते. लक्षात घ्या. नसू द्या तेल. इथं महिला मंडळ भरपूर आहे बघा. जिला कुरळं केस आहे तिला खोबरेल तेल पुरत नाही. आता डोसक्याला हात लावू नका. उद्या किती बी तिला खोबरेल तेल लावा आणि कसली बी ओढून येणी बांधा. सैराट सारखं मोकळच. आणि कलाकाराची ती फजिती जायली. पकवाजाला कोण खाईना, गायकाला कोण खाईना, टाळकऱ्याला कोण खाईना. असला तसला कीर्तनकार चालना. अरे 97. हो आज मला 74 वय आहे, पण दिवसात आमच्या बायकोच्या 3 वेळा मला उचक्या लागते. त्या बायकोची उचकी लागली तरच नवरावं, आणि आपली उचकी लागली तरच पांडुरंग परमात्मा. उचकी लागावी. लक्षात घ्या. जीवनामध्ये आनंद मिळवायचा आहे ना, सुख मिळवायचं. पवित्र सोवळी
तुम्हाला माहिती आहे का ह्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा व्हायरस घुसत्यात. व्हायरस म्हणजे विषाणू. ते नीट येत नाही, खालवर होय न. आम्ही नवरा बायको दोघं बी लग्नात शिंकलाव. शिंकल्यामुळं झालं काय, ते कॅमेरावाल्याचंच हुकलं. आमच्या दोघाचा बी टांगड्याचाच फुट आहे हवा. म्हणून पोज देताना गुड पोज द्या. 12वी पर्यंत शिका. तुम्हाला दिल्या घरी आनंदानं राहावा, पण मिसकॉल न पडता गुड न्यूज द्या. तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सुद्धा सुंदर राहण्याचा प्रयत्न करा. हा, महिला मंडळ तुमच्या पाया पडतो. तुम्हाला लक्ष्मी पाहिजे का, धनसंपदा पाहिजे ना. आज महादेवापुढं मारुतीपुढं शपथ घेऊन सांगतो, असल्या पुरी लग्नाच्या तर देऊन टाकावं. गावगाव संडेच्या संडे तसंच आहे. तुम्हाला मॅरेज प्रॉब्लेम इज द ग्रेट इन महाराष्ट्र, इन एव्हरी काइंड्स. प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक लोकांमध्ये मुली द्यावं. आता बामणाकडे जाताना सुद्धा पुरीची पत्रिका बघू नका, तिच्या आईची बघा. या बाया पुरीसांची लग्नच होऊ दे नाही त्यावर. 2 ताळी माडे आहे का, दरवाजात बसी ती काम. तुझी पोरगी काय रेल्वे म्हण आहे होई झेंडा दावाला. हा, अगं चांगली जमीन आहे, सुपारी खात नाही, भासणाला जाते, मला दी की पोरगी. नमुन्यावर नमुना करू नका, पुरी द्या. आणि तुम्ही जर मुली दिल्या नाहीत, ही मुलं इडी होणार. बऱ्याच गावाला मी ऐकतो, अलीकडलं तरुण मंडळ केवळ लगीन होईना म्हणून सुसाईड करायला लागली, आत्महत्या करायली. हो, विष प्यायली, औषधं प्यायला लागली. द्यावं मुली, ते पुण्य वाटून घ्या. हा, का त्या मुली द्या, त्यांना शिकवा आणि त्यांना बजावा हवा. हा, अवघड परिस्थिती आहे सध्या. आणि म्हणून करता सगळ्यात पुण्य ती आहे, कन्यादान करा. कन्यादान करा शक्यतो. त्याला म्हणायचं कन्यादान केल्यावर सोनं द्यावं लागतंय, मला बी माहीत आहे. त्याला सांगायचं सोनं नाही, नुसतं उजवून देईन. विठ्ठल करता पवित्र सोवळी, वैचारिक पावित्र्य. टू बी प्युरिफाईड इन आवर माइंड. आपल्या विचारामध्ये पावित्र्य असावं. आता तिथं बसून चालू केलं वय नाही, खरंच लागा. ते दुष्काळ पडल्यापासून लेकरात काय झालंय, आई इडू मिडू, बाप कालू वालू, आणि लिखरू वान्याराच पिदू. हा, महाराज सांगतात आपलं पावित्र्य वैचारिक असावं, आपलं पावित्र्य शारीरिक असावं. नसू दे मेडी मिक्स साबण, साधं वापरा, दररोज स्नान करा. हा, सुरुवातच अशी करा, गंगा यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमनवती क्षुप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याच्या गंडी. सगळ्या नदीची नावं घ्या. शेवटचा तांबे घेताना हा, बहीण माझी चंद्रभागा, बंधू पुंडलिक पाठीशी उभा म्हणा ना. हा, गोड भजन करा, चिंतन करा. तुम्ही देवळाकडे येऊ नका, फक्त लेकराची नावं चांगली ठेवा. श्रीहरी, भगवान राम, कृष्ण, गोपाळ, गणेश, गजानन, गणपती, वक्रतुंड, तुमची सुद्धा नावं गोड ठेवा. हा, इकडं अजून नावं ठेवा, हनुमंतराया, मारुतीराया, बजरंग बली, है नाही, अर्जुन, नकुल, सहदेव, भीम, असली गोड नावं ठेवा, है की नाही. गोड नावानं कौतुक होतं ना. एका पोराला गुरुजीनं वर्गात विचारलं, तुझं नाव काय? ती पोरगा म्हणला माझं नाव. ती गुरुजी म्हणलं सांग सांग सांग. तर त्यानं म्हणला माझं नाव. गुरुजी म्हणलं अरे सांगो. मग त्यानं नाव सांगितलं. माझं नाव आहे म्हणला चिमणा
साळुंके. आहे नाही कुठला तो शेतातच नाव गोड असं. अलीकड बायकांनी मुलांची नावं सोडून दिली आणि गड्याने बी सोडली पुरुषांनी. घरात लेकरांची नावं आता काय ती माहिती का? बंटी, बबली, गुगली, अल्फा, बिटा, गॅमा, हायपरबोला, कॅपोबोला, मुस्कुटलाईन. एक जणांना नवीन टेम्पो घेतला. टेम्पो माग मुलाची नावं ठेवली बंटी, बबलीन, बन्या. टेम्पो माग नावं काय लिहिली? बंटी, बबली आणि बन्या. त्याच्या खाली लिहिलं स्टेट बँकेच्या सौजन्यानं. नालाय का टेम्पो बँकेनं दिला, लेकरं बी दिली वय. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन. हरिविना सौजन्य नेन काय त्या नराराधली वैकुंठ जोडले सकळही घडले. नाव घेण्यानं तीर्थ गोळा व्हाव. घरात सुद्धा बोलतात हे शंकर गणेशला बोले मारती. हे दत्ता अवधूत कुठं आहे बघ बर. हे दिगंबर मारतीराय कुठं आहे बघ बर. हनुमा इकडे रे. तुमची सुद्धा नावं सरस्वती, हे द्रौपदी इकडे, कुमुदिनी इकडे, हे वनिता, सिंधू, हे चित्रा इकडे ग, रुक्मिणी, सत्यभामा इकडे ग, अरुंधती इकडे ग. देवाची नावं हा ही नावच गडप झाली आव. हा नावच गडप झाली आव. आणि म्हणून देवाची नावं तुम्ही घेतल्यानंतर कीर्तनाला यायची गरज नाही. सततम कीर्तयंतो मा यततंतच दृढव्रतः नमस्यंतेच्या मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाची नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चिताचे जे नामचे नाही पापाची ऐशी केली. म्हणून करताय गोड नाव घ्या. हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सुखाची आगर जनी मने सारंग धर. सर्व सुखाची आगर मने नरहरी सोनार. सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवी वरो. नाव गोड ठेवा, विठ्ठल ठेवा, हरी ठेवा, पांडुरंग ठेवा, गोपाळ ठेवा, श्री हरी ठेवा. पुण्य निर्माण होतं. प्रत्येक गोष्ट बोलण्यानं तुम्ही नाव घेतलं की देव देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे. देव
नाव घेतलं की यावं लागा बरं का. गॉड इज अटेंडन्स फॉर आवर लाईफ. आपला देव सातत्यानं तुमच्या मागं आमच्या मागाय लक्षात घ्या. अरे मध्ये 2 वर्ष कोरोना झाला, माणूस बाहेर आला नाही, मोकळ्यापणानं खोकाय मिळालं नाही, शिंका नको. कोरोनानं माणसाला भेटाय आलं नाही. कोण आजारी पडलं, सफरचंद डाळिंब पाव बटर आईने आईस्क्रीम नेलं, मधल्या लोकांनीच खाल्लं. कोण इथं तानंगला मेलं त्याला कोल्हापूरला जाळलं. कोण कातर खाटावला मेलं त्याला पुशे सावळीला जाळलं. रेताला हात लावू दिला नाही, भेटू दिलं नाही, गळा भेट झाली नाही, भजन बंद पडलं, देऊळ बंद पडलं. सगळे माणसं भूत लागले आणि एकमेकाला बघत होते. कोरोनाने एक झालं बघा, गावगावच्या नकट्या पुरी कटल्या. मुलगी बघायला गेल्यावर तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स. मुलगी दिकण्या का हिकण्या कळलाच नाही. आता भांडणं लागले ती. जीपचं बोनेट उचलले आणि नाको. तुमच्या जवळ काय बी नसू द्या, नाक सरळ असावं बघा, पाया पडायच्या लायकीच. तुम्हाला जमीन नसू द्या, नाक सरळ असावं. पद नसू द्या, नाक सरळ असावं. तुम्हाला नोकरी नसू द्या, नाक सरळ असावं. तुम्हाला व्यापार नसू द्या, नाक सरळ असावं. तुमच्या अंगात कोणती बी कला नसू द्या, नाक सरळ असावं. हा समाज तुमच्या आमच्या पाया पडतो, तो मूर्ख नाही. हा समाज अडाणी नाही. हा समाज वेडा नाही तुमच्या पाया पडायला. ह्या समाज मृदंग वाजवणाऱ्या एकदा उभा करा लावा. तुम्ही आपदू नका. उभा करता का चालतंय? हां, म्हणजे काय व्हायला तुम्हाला. हा समाज वेडा नाही. हा समाज प्रेम करतो मृदंग वाजवणाऱ्याच्या बोटावर. हा समाज प्रेम करतो भजन कीर्तन गाणाऱ्याच्या कंठावर. आणि हा समाज प्रेम करतो कीर्तनकाराच्या पोटावर. म्हणून करतात. या समाजाला माहित आहे सरळ नाक असलेला एकच वर्ग आहे, तो म्हणजे मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, कोणते संत जे टाळ घेऊन उभा आहेत ते संत. कोणते संत सुंदर मृदंग वाजवतो तो संत. कोणते संत सुंदर कीर्तन करतो तो संत. कोणते संत ज्या स्वयंपाक करतात महिला, गोड स्वयंपाक वारकरी पोट भरून जेवतो, लक्षात घ्या, ते संत. ज्यांनी वर्गणी देतोय त्याच्या कष्टातून परिश्रमातून तुमच्या सप्त्याला वर्गणी देतो तो संत. कोणते संत 8 दिवसाचा विना घेतोय. कोणते संत 8 दिवस कीर्तनकाराला गायनाची साथ देतोय. कोणते संत मारुतीरायाचं बिन महादेवाचं देऊळ बांधलं. समोरचं कशाचं आहे? दत्तात्रयाचं देऊळ बांधलं, ते संत. नसू द्या भजन नाही येऊ द्या. आता इथं महिला मंडळ भरपूर बसले, रागवू नका बरं का. काय काय बायका इतका सुंदर स्वयंपाक करते, त्या पोटानं खाऊ का तोंडानं खाऊ का घरी नेऊ,
पण काय काय बायकाला इतकी वाईट खोड आहे, नेमा स्वयंपाक होत आला अंगठ्यापासलं बोट नाकात घालतात. आगा गा 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 गा. हा बऱ्याच बाया म्हणते त्या बाया कोणी आणलाय आला आणू दे कोणीतरी. बोट कुठं घालून स्वयंपाकात नाकात, बोट कुठं घालून कीर्तनात, बोट घालून बोट कुठं घालून सप्त्यात. तुला वर्गणी द्यायची नाही ना, येऊ नको देवळाकडं. तुला म्हणायचं नाही ना, घेऊ नको टाळ. तुला वर्गणी द्यायची नाही, म्हणायचं नाही, यायचं नाही, पण बोट घालू नको. एवढा समाज. हो सांगू तुम्हाला, सांगलीत सुद्धा एवढा नाही. मी सिद्धेश्वर मंदिर आहे ना दूधगावला, तिथं जातो. ज्ञानेश्वर पाटील होतं बघा, 4 वर्ष तिथं मी कीर्तन सेवा केली. समाज पाहिजे, लक्षात घ्या. देवानं सुद्धा सांगितलं पतित पावन मी तो आहे खरा आणि तुमचे निवारा दिसत असे. गाव माझं नान्नच आहे, उत्तर सोलापूर. द्राक्षाला 1 नंबर आहे. पाणी कमी असून सुद्धा एक द्राक्षाचं रोप 15 रुपयेपासून 170 रुपयाला रोप विकते. हो शेती करावी बघा, नीट डोळ्यात तेल घालून करावी, कळलं का. शेती जनावरं सांभाळावी. जीवनामध्ये तेवढं सुख आहे, लक्षात घ्या. म्हणून करता बचत गट तुमच्याकडे टाकलाय ती एक बरं आहे. पण नवऱ्याला उपाशी मारू नका, सारख्या ह्यांच्या मिटिंगाच. कशाच्या असते त्या का मिटिंग, त्याला सांगायचं एक घे आठवड्यात मिटिंग, पुन्हा येऊ नको गावाला. सकाळी मिटिंग, संध्याकाळी मिटिंग. ती चटणी खा, भाकर खा, बोंबलं तसंच जाते. हा बोललं म्हणजे राग येतो आणि मी करते म्हणून सगळं आहे. मी तुलाच नाही राहू दिल्यावर काय करशील ग. आउट काय तर सांगते. नवरं दमून गेलं बघा. हां आमची बायकोला जेवायला उशीर झाला, मी दणकारीला गेल्या आठवड्यात. मॅन तुम्हाला जीव वाढायला लागली का निवद भरायली. कारण मला आहे शुगर, साखर झाली आहे. चटकन वाढलं तर पोट भरतंय बघा. 2 वर्ष झालं मला साखर झाली. मी डॉक्टरकडे गेलो, त्यानं मला उलता पालता केलं, तपासलं आणि ते डॉक्टर म्हणला गोड काय खाऊ नका, लाडू खाऊ नका, जिलेबी खाऊ नका, गुलाबजामुन खाऊ नका, मैसूर पाक खाऊ नका, बेसन लाडू खाऊ नका, कुरवडी भातोडी खाऊ नका, भजं खाऊ नका, वडापाव खाऊ नका, बाजरीची भाकर खाऊ नका, ज्वारीची भाकर खाऊ नका, कलंगडं खाऊ नका, पपई खाऊ नका, आंबा खाऊ नका, द्राक्षे खाऊ नका, सीताफळ खाऊ नका, रामफळ खाऊ नका. त्या डॉक्टरला म्हणलं पिंडी पिंडी घास गवत खाऊ का म्हणलं. अरे समाजानं पोटाला खावं तरी काय हो. ह्या 4 महिन्यात मी सगळंच खायला चालू केले, न खाऊन बी मरतय. आता आपण कोणाच्या थांबला होता, विनायक पाटलाच्या आम्ही तर सगळं ओढलं. त्या बाईसाहेब म्हणाच्या पाटलीनं आणू का, मी लवकर आणू. न खाऊन बी मरतय, त्याच्यापेक्षा खाऊन मरावं म्हणजे कावळ्याचा हेलपाटा वाचल. म्हणून सामान्य जीवानं खावं तरी काय. ब्रह्मराचा घे
काढा. ब्रह्मरसाची गोडी चाकायची असेल तर गावाला वारकरी पाहिजेत. आज इतकं समाधान होतंय. ही मोठमोठी भजनातली झाडं आज ना उद्या जाणार आहेत. तवर या लहान लहान कळ्या तयार झाल्या बघा. येवलेचे रोप लाविले द्वारी त्याचा वेळू गेला गगना. गावाला मंदिर पाहिजे, लक्षात घ्या. घरात देवारा पाहिजे, आहे की नाही. शिरावर नवरा पाहिजे. तुम्ही दोघाला संतुष्ट करा. एक देवाला संतुष्ट करा आणि दुसरं नवऱ्याला. कीर्तन झाल्यावर आमच्या पाया पडा येऊ नका. पाया पडतो तुमच्या. नारदाची गादी चांगली आहे पण गादीवरली वाईट आहे ती. आवा विठ्ठल. ब्रह्मरसाची गोडी चाकण्याकरता गावात वारकरी झाला पाहिजे. एक वारकरी असेल 3 पिढ्याचा उद्धार होतो. किती? 3. पूर्ण घर जर वारकरी असेल 40 पिढ्याचा उद्धार होतो. टाळी वाजवा. म्हणून वारकरी व्हा. या वारकऱ्यानं एकादशी ना करू द्या, पंढरपूरला ना जाऊ द्या, आहे की नाही. काही न करू द्या, पण त्याच्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाला रोज यावं लागतं. लक्षात घ्या. हरी तेथे संत, संत तेथे हार. हरी तेथे संत, संत तेथे हार. ज्याला जरा सुद्धा विसंत नाही, उसंत नाही. देर इज नो रिलॅक्स इन हिज लाईफ. लक्षात आलं का. ज्याच्या जीवनात विश्रांती नाही, उसंत नाही, त्याला संत म्हणतात. आणि ज्याच्या जीवनात उसंत नाही त्याच्याच जीवनात वसंत येतो. लक्षात घ्या. आणि ज्याच्या जीवनात वसंत येतो तिथं भक्तीचा सुगंध सुटतो. विठ्ठल. या तानंगावचं माझा ऋणानुबंध आहे. मला कीर्तन का मिळालं, विनायक पाटलाच्यात का थांबलो. आधी जेवलो त्या पाटलाचं घर कोणाचं. अहो आधी फराळ केला ती राजन पाटील, आहे की नाही. त्यांच्यात आवर्जून थांबलो. गाडी न्यायला आली. आहो वारकरी व्हावं लय थाट आहे. मी झिटाकी जर पहिल्यांदा गेलो माझं तोंड पुसाय 3 माणसं होती. आहो मला तोंड किती आहे. मी का दत्ताचा अवतार आहे बाई. ते म्हणजे तुमचं तोंड पुसू द्या. मला का पुसावं लागतंय म्हणले. मॅडम माझी मी पुसतो. नाही म्हणजे कॅमेरा चालू आहे, आम्हाला तोंड पुसल्याशिवाय रोजगार नाही. मॅडम पुसा. तोंड पुसल्यानंतर त्या तिघाला बी मी म्हणलं तोंड पुसा एवढं मी तोंड गहाण केलं नाही बघा. माय माउथ इज ऑलरेडी प्युरिफाईड. शुद्ध विया
येताना सुद्धा पिवळा किंवा तांबडा गुळ होऊन यावं, तांबड्या किंवा पिवळ्या गुळासारखं यावं, काळा गुळ होऊन येऊ नये. काळा गुळ कशाला वापरते ते मला माहित नाही. सर्व सुखाची आगर आणि बाप रुक्मा देवी बर. हा पिवळा किंवा तांबडा गुळ होऊन या, काळा गुळ होऊन येऊन व जीवन आनंदीदायी घालवायचं असेल, सुखी व्हायचं असेल तर निर्मळपणा नसू द्या पैसे तुमच्याकडं, अंगावर कपडा बी साधा असू द्या, बोलणं तोत्र बोबडा असू द्या. या वाटारजवळ नळेवडगाव म्हणून आहे सातारा जिल्ह्यात, आणि तिथे एक बोबडं माणूस आहे बघा. काय काकडा म्हणतो, एक ते अब्द तुत्पत्व बोलवावा वाटे हल्ली हल्ली म्हणावा, तंत तम्मा गम्मू धल्लावा, तेने बब्बानंद होय आदवागा, न झालेला मा गोविंद वासुदेव, आला तितोळ त्यांतीचा वाला, तेने तुक झाले फितला पातो कांचा, कलिकालाची धाकोदला लागा, नलालीला माझ्या दोन्ही डोळ्यात पाणी उभा राहिला. हँडिकॅप्ड आहे हा. परवा एक पायाचं पोरग एव्हरेस्टवर गेलं, 4 महिन्याखालची बातमी आहे. एक पायच नाही वर गेला. कलाकार माणसं असतात, दिव्यांग माणसं ही कलाकार असतात, लक्षात घ्या. त्यांचं संगोपन करणं गव्हर्नमेंटनं स्वतंत्र विभाग काढला आहे महाराज. हाय नाही, महाभारतामध्ये वर्णन आहे, भागवतामध्ये वर्णन आहे. अष्टवक्र हा 8 ठिकाणी वाकडा होता, पण त्यांनीच त्या अष्टवक्राचं पाय जनक राजानं धरलं. अष्टवक्र गीता त्याची आहे. हमानंद करता ज्याला दिव्यांग आहे, ज्या अपंग आहे त्याची काय निंदा करता. आणि एस टीच्या दरवाज्यावर सुद्धा लिहिलंय, आवं अपंग माणसाला कंडक्टर ड्रायव्हर मदत करील. कळलं का विठ्ठल. पवित्र सोवळी आणि तिचं एक भूमंडळी. माणूस सेवेनं पवित्र होतो. आपलं ब्रीद कोणचं आहे, उजळल्यापासून. काकडा तुम्ही काकडा वाळायचा, लावून द्यायचा आणि पुरुष माणसानं वाळायचा. आज किती आनंद झाला. इथं कॅमेरा चालू, व्हिडिओ चालू आहे की नाही, कॅसेट चालू, तुम्ही गायक, पकवाजा, मी कीर्तनकार, बसलेली टवटवीत. ह्याला काय म्हणत माहिती आहे का, कोंदलेचे तेज प्रभा झाली, किती पैसे देऊ म्हणजे तुम्ही टवटवीत राहतात. अरे एकूण एक माणूस माझ्याकडे बघतोय, लक्षात घ्या. असा ऐसा कोटे आठवची. पुढं काय सांगणार, पुढं काय सांगणार, पुढं काय सांगणार. मी पांडुरंगाचं नावच सांगणार तुम्हाला. मी काय सांगणार तुम्हाला, रामकृष्ण गोविंदा गोपाळा.
कृष्ण गोविंद गोपाळा है की नाही, तोंड भरून आल्यासारखं वाटतं बघा, पगार झाल्यासारखं वाटतं असं नाव असावं है की नाही. हा, गोड नाव असावं, देखणं नाव असावं. हो, एक बाईनं नाव घेतलं लग्नात नवऱ्याचं, व कुत्र्यात कुत्र तांबडं कुत्र, त्यांच्या नावाने मी गळ्यात बांधलंय मंगळसूत्र. मावशी नवऱ्याला कुठल्या ओळीला नेऊन बसलं. मी रोज आमच्या घरी विचार करतो, बायकोनं पोरानं मला लाता घालाया, घराच्या बाहेर हाकलावं. 70च्या पुढं आमचं काय काम आहे घरात. हो, मी रोज विचार करतो की ह्यानी शिव्या देवान मला हाकलावं. बायको एके दिवशी काय म्हणली पाडव्या दिवशी, आवा कुत्रा असलं तर ऐकत नाही, तुम्ही तर नवरा ऐकिव. काय बोलली आगस. अरे माणसाची गरज आहे रे, कसलं बी असू द्या, मतदानाला हुडकून नेते ती. मग देवळाकडं काय टाकून यावं का. तसं भजनात बी टाकून येणारी भरपूर आहे ती आवा. लक्षात आलं. पूर्वी भजनात सुगंध येत होता, आता वास येत आहे आव. आणि ही गायबाना समाज काय म्हणतो, पी नका पण कसलं गाते, मी न्याजा तुझ्या घरला. पवित्र सोहळी तीच एक भूमंडळी, असं भजन कुणी केलं. हो, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदे तेने वंदे केली. वाल्या कोळी उलट्या नामे तरला. वाल्याला रामराम येत नव्हतं, ती मारा मारा म्हणत होतं. मारा मारा म्हणल्यामुळं गती वाढली आणि वाल्या कोळी 12 वर्ष अंगावर वारूळ चढेपर्यंत एका जागेवरनं हल्ला नाही. आपल्याला 2 अभंग झालं की इकडली मांडी तिकडं जाऊया. एकदा मी जांभळी देताना माझ्या होट्यावर चिमणीच बसली. मग आत काय घरट घालीत होती का काय कोणाच. दात नाही ते ना, दात नाही तर म्हणून काय मी कमी खात नाही, निबर वडतोय जेव्हा माणसानं. बघा महिला मंडळ, तुम्हाला मूल होणार आहे म्हणल्यावर चांगलं जेवा जावा, भरपूर जेवा जावा. या 10 वर्षात एकाही बी बाईला लेकरू जाडजूड होईना. तुम्ही काय करता, कुरकुर खाता आणि कार्टून बघता. लेकरं बी टिडिडिक टिडिडिक टिडिक. पोट भरून खावा जाव, पाया पडतो. मला बी बहिणी आहे त्या, लिकी आहे त्या. हा, काल सकाळी मला फोन आला, हॅलो. मी म्हणलं काय, लक्ष्मी बाळातीन झाली. मेंढ बर काय झालं मुलगा. मेंढ वजन 950 ग्रॅम. या 950 ग्रॅम लेकराचं नाव शिवाजी ठेवायचं होय. साताऱ्याची सांगलीची मुलं बघा. हा, या रात्री त्या गावाला मी गेलो. काय गावाचं नाव विसरलो बघा, यलमरवाडी. हा, 350 मिलिटरीवाले त्या गावात आहे. ती 350. सकाळी आम्हाला घालवायला मेजर होता. माझ्या पाया पडाला. मी म्हणलं मी मिलिटरीवाल्याकडं पाया नाही पडू द्या म्हणलं महाराज, आम्हाला सीमेवर कुठलं मिळतं म्हणलं दर्शन. ही भारतीय संस्कृती आहे. हो, तुमचं आबाचं नाव गृहमंत्री होते ते. आळंदीचे पंढरी कितीतरी वाऱ्या आबाने अनवानी केल्या. आबाचं नाव काढलं की आमच्यातला मी राजकारता नाही, राजकारणी नव्हतं, पण मला ज्यांनी काम केलं हो त्याची आठवण इथे लक्षात घ्या. म्हणून करता वसंतदादा पाटील 7वी शिकलेला माणूस, तुम्हाला सगळ्या सवलती कोणी दिल्या? वसंतदादा. हां, सांगलीकर वसंतदादा पाटलांनी मुख्यमंत्र्यांनी दिला. त्याच्याही अगोदर क्रांतीज्योत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाईंनी कितीतरी एकर जमीन स्वराज्याला अर्पण केली आणि ह्या मुलींचं शिक्षण पूर्ण केलं. म्हणून आजची मुलगी आयुक्त आहे, आजची मुलगी लॉयर आहे, आजची मुलगी जज आहे,
छान छान. कीर्तन म्हणलं की कुत्रा येतोच. आणि कुत्र काय येतं लोकांनी म्हणून तुझ्या कीर्तनाला कुत्र तरी येते का. हा कळला का. संत सज्जनी मांडली दुकान गया पाहिजे कोणी तयाकडे न पाहिले कोणी तयाकडे न पाहिले जे जया पाहिजे ते आहे रे. ऐकायचं आहे भजन ऐका, ऐकायचं आहे व्याख्यान ऐका, ऐकायचं आहे प्रवचन ऐकाय. हा ऐका ना तुम्ही. हा अगदी कान उघडे. संत सज्जनी मांडली दुकानी. बऱ्याच लोकांना म्हणणं आहे आम्हाला भजनात म्हणू देत नाही ती पाठ 2ला येणार घ्यायचा. अनेक गावामध्ये काही गोष्टीमुळं 2 गटात मारामारी होती आहे. पण 8 दिवसाच्या सप्त्यातल्या येणा घेण्याबद्दल कोणाची मारामारी ऐकली का हो. ह्या पाटलाचा गट त्या पाटलाच्या अंगावर धावून गेला का ऐकलं का. घेतला घेऊ दे म्हणणार. म्हणून करता हा नोहे एकल्याचा खेळ मन उनी मेळविला मेळ. ही एकट्याचं नवं. इथं टाळकरी पाहिजेत, गाणारा पाहिजे, गाथ्यावरला भजन करणारा पाहिजे. पवित्र सोहळी तीच एक भूमंडळी. सोहळं कोणाचं खरं द्रुपदात सांगितलंय. हा काय म्हणतात तुकोबाला त्याचं सोहळं खरं. ज्यांचा आवड
दान तरी मोठं असावं. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या स्वप्नातलं दान देऊन टाकला. स्वप्नात मागितलं प्रत्यक्षात देऊन टाकलं. एक सांगतो, जगामध्ये सगळं मान्य आहे, विश्वासघात मान्य नाही. एका मुलानं आई समोर बसलं आणि आईच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र गळसरी असेल ते तोडून नेल्या. बापानं रात्री लाकूड काढलं, दोरखंड काढलं मारायला. सगळा मार आईनं पाठीवर सोसला, पण लेकराला लागू दिलं नाही. है की नाही? सासून सुनाला हाक मारली, म्हणली सुमन, ए सुमन इकडे. हो म्हणली, हे बघ तुझा नवरा दिप्या आणि तुझा धीर राजू. ही दिप्या बिन राजा बी काय चांगली नाही ती. त्या म्हातारीनं 4,40,000 तोळं सुमनच्या ओटीत गाठलं. म्हणजे मला वर्धापाय, आज न उद्या मी मरण, तर ही सांभाळ, दिराला सांभाळ, नवऱ्याला सांभाळ. आहे की नाही? शनिवार होता त्या दिवशी. तेवढं सासूनं गाभाळ दिलं. घटना अशी घडली, सोमवारी सुमनच मेली. विठ्ठलो, कधी कधी कीर्तनाला जातो त्या गावात, ती सासू आहे अजून. मला म्हणते, गिरी महाराज तुमची पाटलीन मिली की आव. कोणाचं नशिबात कोण खातंय आव. मी कीर्तन कुठवर करणार आहे, फोटूच्या बाहेर आहे तोवर. एकदा माझा फोटू निघाला आणि आमच्याच पोरानं उदबत्ती ववाळली. चांगली नाही ना तानंग नाही. है नी? जन्म नाही रे अनिक आणि तू का म्हणे, जन्म आहे तर देव करा. जी मुकबैरा आंधळा त्याला मी कशाला सांगू. मुकबैरा आंधळा त्याला सांगून तरी काय उपयोग आहे. म्हणून तुम्ही चांगले आहात, चांगली मुलं व्हावी. हा, त्या ठिकाणी पुण्याला माझं व्याख्यान झालं व 250 मुलं होती, मुलं म्हणजे पुण्याला. आणि 1.5 तास मी व्याख्यान दिलं. कोणी हसना बघना, नुसतं असं करायची. काय या पोरासांना करावं. त्याने पाकिट मला दिलं. बाहेर येऊन आल्यावर मी बोर्ड बघितला, मूक बधीर महाविद्यालय. तसंच तानंगावचा श्रोता चांगला यावं, तुमच्याबद्दलच तुम्ही टाळी वाजवा. कितवं वर्ष सप्त्याला सांगल का कोण? नाहीच का? इथली नाही की काही कोण? 35 वा. मी 40 वर्ष झाले कीर्तन करतोय. हो, प्रत्येक ठिकाणी. 2 वर्ष कोरोनाची गेली, 38 वर्ष झाले. लक्षात घ्या, काळ किती बी जाऊ द्या, नित्य नवा आनंद ववाळीचा. पहिला जी लग्नाचा शालू असतो का तांदूळ पडताना, फाडू वाटत नाही व. माणसं सगळं इसरते, ते लग्नातलं इसरत नाही. ते हवं मेहुण्यानं गाल गुचका घेतल्याला, मेहुण्यानं गोडगा हाणल्याला, तोंडातली अर्धी लवंग तोडलेली. लग्नाचा अनुभव आहे काय म्हणा तुम्हाला? बरं आहे. आता एखादा सुखाचारी, त्याला काय माहित आहे लगीन काय. यांचा आवडता देव हे की नाही. राधेला भगवान कृष्ण आवडत होता. हा, मीराबाईला कृष्ण आवडत होता. शबरी मातेला राम आवडत होता. लक्षात घ्या. वान्यराला राम आवडत होता. कृष्णाला गवळ्याची पोरं आवडत होती आणि बाळूमामाला मेंढरा आवडत होती. व विठ्ठल, कोण कसला बी असू दे, पकवा ज्याला काय आवडतं त्याचाच पकवाज, मृदंगच आवडतो. आणि आज इथं सांगतो, इथलं महिला मंडळ प्रेमळ नाही.
इथली पुरुष मंडळी प्रियमळ नाही, ती इथलं टाळकरी हां चॉपदार तर निवळच प्रियमळ नाही. तुम्ही म्हणणार ह्याच्या गोळ्या संपल्या काही. इथं प्रेमळ कोण आहे? मृदंगवादक पकवायच्या. का? ती पकवाजाला एवढी पावडर लावते म्हणल्यावर घरी किती लावीत असेल. माऊलीनी संसार केला नाही, पण तुम्हाला संसार करायला सांगत. एक सांगतो, ए सेविंग, बचत, ए सेविंग इज अ बेस्ट प्रिन्सिपल फॉर आवर लाईफ. एक सांगतो, जीवनात 3 गोष्टी होऊन, बायको मरूनी, खात्यावरलं पैसे जाऊन, शेत इकून. बघा, ज्याची बायको मिली ना त्याला उद्या विचारा, अण्णा कीर्तन का काय करायचं, मथुरी मेल्यापासून सुखच नाही. खात्यावरला पैसा एक संपून लक्षात घ्या. टाळूची केस जाऊ द्या. मी वारकाकडे गेलो, ती म्हणा बरा काय मी डोकं करायचं. मग ती त्या मशीन काढली, खरा खरा केली, दाढी केली, बाहेर पडलो. तर एक माझ्या जागे टकलू माणूस येऊन बसलो. ती वारीक त्याला काय म्हणते, 60 रुपये पडत्यात. ती म्हणला का आता बुवाला 40 घेतलं, मला 60 कशा पाय. तो मला आहे टक्कल, तुमची हुडकून कातरावं लागते. म्हणून 20 रुपये आगाव. ज्यांचा आवडत देव किती आवडता. अरे कया दू भक्त प्रल्हादाची आई झुपली, पण भक्त प्रल्हाद आईच्या पोटातून होकार देत होता. आईनी सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, प्रल्हादी सत्वरोच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवाला त्याला कृष्ण दाता. हे नाही काय सांगाव, किती स्पीकरवाला गोड आहे हो. नाही तर गावगाव स्पीकरची मी बघतो स्पीकर आहे. हा स्पीकर गोड आहे, इथलाच आहे का परगावचा आहे? हा आहे नाही काय मालकाचं नाव? हा जाधव आहे की नाही. कमी पैसे घेऊन लावी जावा, मला तेवढं जादा द्यायला लावी जावा विठ्ठल. तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात सर, तिचा भाग्यवंत
परमार्थच कसा आहे, भुक्ती मुक्तीचे स्थळ आणि भोळ्या भाविका निर्मळ. या मार्गामध्ये ताटरपणा चालत नाही. नम्र झाला भूता तिने कोंडीला दळिता कांडिता तुझ गाईले आनंता. जनाबाईनं काम करावं, देवानं केर भरावा, जनाबाईला दळू लागावं. ऐकणे काय सांगावं, उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देव कोणी. गोरोबानी चिखल तुडवता तुडवता असायचा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा. मला सांगा, ज्याचं भजन करतोय, ज्या पांडुरंगाचं चिंतन करतोय, त्या गोरोबा काकांचं मूल पायाखाला आलेलं देवानं काढून घेऊन येऊय. हा असं कळलं का? आणि म्हणून करता हा तिथं पुढं वचन होतं ना, ही वचनाची माणसं. वारकऱ्याचा उजेड पडत नाही आज सांगतो, पण वारकरी अंधारात कधी राहत नाही. त्याचं नाव वारकरी. आमचा उजेड पडत नाही. लोक म्हणतात एवढी कीर्तनं भजन प्रवचन करता लोकांवर परिणाम का होईना. हा त्यांना काय पाहिजे, परिणाम पाहिजे. काय घडतं हे पाहिजे. लक्षात घ्या, देअर इज अ चेंज इन दिस क्लायमेट, वेदर अँड अदरवाईज फॅक्टर. सगळ्यामध्ये आम्हाला बदल पाहिजे. मग बदल का होईना, अरे काळ धावताय. सगळ्याचा बुद्ध्यांक वाढल्यामुळं सगळ्याची उंची कमी झाली. आता डोसका आगाव आहे माणसाचं, प्रत्येकाचं. आता काहीच नाही ना, डोका आगाव आहे. मोबाईलमधला आपल्याला माती सुद्धा कळत नाही, पण आपल्या नातवाची पोरं सहजासहजी यात जावा त्यात जावा. मी म्हणलं मला बी घालवा. मायन्यूटली ऑब्झर्वेशन प्रत्येक गोष्टी जर केलं काय दिसतं. 100 टाळ पितळाचा जरी असला, एक काशाचा असावा. आहे की नाही? हा महिना रमजानचा आहे. आपुट महिनाभर त्या लोकांचा उपवास असतो. आम्हाला तर कुठं उपवास कमी येतो म्हणा. हनुमान जयंती आहे, राम जन्म आहे, पौर्णिमा आहे, आमुषा, एकादशी, 2 एकादशी. ज्याला जमीन आहे त्यानं सोमवार करत चाला, ज्यानं माळकरी आहे त्यानं 2 एकादशी करत चाला. एका बाईने सांगितलं, महाराज मी मन मोकळी एकादश करते बघा. मॅडम मन मोकळी? सकाळी ग्लासभर दूध, 2 केळं खाते, 10 वाजता गोड भगर खाते. मॅडम मग 12 वाजता तिखट शाबू खाते, 2-2.5 वाजता रताळं किस खाते, 4 वाजता सफरचंद, डाळिंब, चिकू खाते, संध्याकाळी पाव किलो पेंड खजूर आणि 1 वाला नारळ खाते. मन मोकळी एकादश. त्या बाईला म्हणलं, मावशी तुम्ही फराळ करता का आमून गिळता? एवढं खाते ती वय. आमचं भाजणे बी तसलं जेवत्याचं बरं काय. माफी मागून सांगतो, 1 भाजण्याची जेवला 11 दपाटीन गाडगभर दही एकट्यानं खाल्लं. मला सांगा, एवढं खाल्ल्यावर सकाळी किती अपदा होत असेल. तरी सरकारनं रोज एक कायदा काढलाय, कुठे बी जागा पण घरातच. स्वच्छतेच्या ठिकाणी हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. आणि जिथं लक्ष्मी असते तिथं नारायणाला यावं लागतं. तुमचं तानंगाव छान वाटलं मला, भरपूर. या जावा बसा होय न आहे की नाही. हा आनंद वाटतो. हो आनंद वाटतो, सुख वाटतं महाराज. एका बंगल्यावर मी कीर्तनाला गेल्यावर कुत्रा आला अंगावर धावून. कुत्रं होतं काळं, ब्राऊन कलरचं डोळं, हो फारवळं दात. माझ्या अंगावर वाव वाव करायला. मी बुटका पिशवीनं हाणून लाव पण कळलं ना त्याला. मग ती मावशी बंगल्यापुढं मोकळी जागा, त्याला म्हणते ती पोर्च. त्या पोर्चमध्ये उभ्यानं इचरत होती. कुठलं काढली पद्धत, बसून इचरत जावा काय आव. एक तर केसच ठेवी नाही त्या.
पार्लर म्हण कसलं. हा आणि ती इचरत बाली मॅम मावशी ओ काकी ओ आईसाहेब कुत्रा मग कंगवा असा केला. आणि त्या कुत्र्याला ती घर मालकीने म्हणते टॉमी तुझं काकाय तर अंगावर जाऊन ये. मी कुत्र्याचा काका होय. कुत्र बी प्रामाणिक तुझं काकाय तर म्हणल्यावर घरात गेला. मी कीर्तन केलं नाही गावाकडे गेलो निघून. विठोबा रखोमा
एक मंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धन वित्ते. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तुका म्हणे देवा तुका म्हणे. सांगितल्याप्रमाणे वाल्या कोळ्यानं भजन केलं आणि कोळ्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी. वाल्या कोळी चांगला होता का? नाही. चोऱ्या केल्या, माणसं मारून टाकली. एक माणूस मेला, शाळीग्रामचा एक खडा 7 रांजणात टाकला. एक असं 7 रांजणं शाळीग्रामनं भरली. वाल्या कोळ्यानं खडी दगड गोळा केली नाही ती. व खडी दगड काय मी आणलं असतं एखादं डिपर. मला कीर्तन भजन करून नियमच आहे त्याचा, त्याला बघवायचंच नाही ना. त्याचं नाव कुत्रं. अरे मराल विठ्ठल विठ्ठल. राम जन्माच्या आधी वाल्या कोळ्यांनी रामायण लिहिलं. आता वाल्या कोळ्याचा फोटो कोणाच्या घरी नाही. रामायण सांगणाराचा फोटो आहे. रामायण कोणी सांगावं परिणाम होत असेल तर. कळलं का? अर्ध तिकीट कोणाला? महिला मंडळाला. फुकट तिकीट कोणाला? 75च्या पुढं. पण ती तिकीट कळलं तर बरं. एक म्हातारी इष्टीत घुसली. कंडक्टर म्हणला अर्ध्या तिकटाचं कार्ड बघू. तिनं दावलं रिसलिंगचं कार्ड. कंडक्टर म्हणला म्हातारे ही चालत नाही. ती म्हणजे आता तानंगचा सरपंच ह्याच्यावर राखेल देते. ती म्हणला वत अंगावर माझ्या. लय गाय बाण्या म्हातारी हवं. एक म्हातारी बारामतीला मला म्हणली, व महाराज एवढं वय झालं, एवढं गुडघं हाली होतं, गुडघं चांगलं होतं तेव्हा काय करीत होतो? ही काय कीर्तनातला प्रश्न आहे. एवढं वय झालं तर गुडघं हाली होता, वय गुडघं चांगलं होतं तेव्हा काय करीत होतो? मी म्हणलं जिंग जिंग जिंगाट जिंग जिंग जिंगाट. थेटके माझ्या गुडघ्यावर तुला काय करायचं? अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कसा तो का म्हणे रेवा आणि त्यांची केली पावे. एक वारकरी आळंदीला जाताना पंढरपुराकडे येताना आडवं पडलं. वारकरी तुडवून गेलं. वारकरी त्याच्या पिशवीवर, त्याला हडपी म्हणतात, त्याच्या पिशवीवर पालतं पडलं. बरंच वारकरी तुडवून गेलं पण म्हातारं नाही उठलं. हळूच पोटाकडची पिशवी काढली आणि पुन्हा उभा राहिलं. दुसरं वारकरी म्हातारं चौकाचं आलं. आडवं कशाला पडला म्हणला? मारायला. हा गर्दी बघून म्हणला उभा राहायचं नव्हतं का? आणि पालतं का पडलाच म्हणला? द्यायची पिशवी टाकून. ती मला कसा टाकू? अरे तुम्हा मला हात पायाचं म्हणून पळून जाऊ, पण माझ्या पिशवीत लंगड्या पायाचा कृष्ण आहे म्हणला. त्याचा दुसरा बी पाय मोडला तर काय करू? म्हणून तो देव जपण्यासाठी मी पिशवीवर पालतं पडलो. ह्याला म्हणतात वारकरी संप्रदाय
यात जपणूक केली पाहिजे, जतन केलं. 1 to 1 करस्पॉन्ड टू यू. भक्त आणि देव एकाच एक संगती आली पाहिजे, लक्षात घ्या. भजन भोजन व्यवस्थित झालं पाहिजे, भोजन नीट केलं पाहिजे. एक जण देवाऱ्यात देवपूजा करीत होतं, एवढ्यात मांजर आलं आणि त्या मांजरानं दुधाच्या पातेल्यात तोंड घातलं. ही ज्योतिबा धुवत होतो, त्यानं ज्योतिबाच फेकून हाणला मांजराला. ज्योतिबा पडला होताना, घोडं पडलं पालत. ही देवपूजा आहे होई. काय लोकाला भजन कळतंय का काय कळतंय? एका बाईनं कणिक चिमली, मधल्या माणसाला सांगितलं रामदास पकवाज वाजवतोय त्याला द्या. एवढा उजेड, त्या माणसानं उजेडात बघून कणिक खाऊ दिला. कळून नये पेड्याचं वजन किती, कणकीचं किती. ह्याला सप्त्यात आलं की गिळाचा नाद. मला कीर्तन झाल्यावर म्हणतं, महाराज मी कणिक खाल्ली, म्हणलं आता पीठ खा म्हणलं. बोर्ड असला तर घरात बोर्ड लिहा, गावाचं भावाचं देवाचं मी खाणार नाही म्हणून. तर तानंगचा सप्ताह चालू राहील बघा. अहो कुशाल माणसं लाबाडी करते ती. अहो माझं नाव लिहिलंय मधुकरगिरी सोलापूर नान्नज. माझ्या पुढे लिहिलेलं 11 आणि मला दिलं तर 3.5. नाही का त्याची बायको मारायची. अरे उजळावे आलो वाटण खरा खोटा निवाडा. जटाई पक्षानं रावणाबरोबर युद्ध केलं आणि सीता सोडवायचा प्रयत्न केला. आजचा ही सुधारलेला समाज आहे की नाही, एखादी बाई एकटी दिसली तर गिजाडावनी तुटून पडतो. हा फरक झाला. नाथरायाने प्रमाण दिलं. कीर्तन भजन याचा परिणाम असा व्हावा. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वंदे मनोभावे आदि वंदावे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वंदे मनोभावे आदि वंदावे. सगुण चरित्रे सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे सज्जन वृंदे आदि वंदावे. सज्जन प्रामाणिक असावं. एक सांगतो, ज्याला सप्त्यातलं राजकारणातलं खायला येत नाही ती माणूस मोठा होत नाही बघा. ह्यात खावं, सप्त्यात खावं. पण खाताना काय करावं, एक बाजू जरी फरशीची खाल्ली दुसऱ्या 2 बाजूच्या फरशा बसवून द्याव्या. राजकारण सुद्धा तसंच आहे. हा, तालुक्याचं खावं पण तानंगचं खाऊ नये. काय वरबडून आणा ते आण ना. जीवनामध्ये महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आई कोणाची असू द्या, आई कोणाची माया करते माहिती आहे का? जी आंधळ पंगळ आहे, लंगडा आहे, त्या लेकराची माया करते. ज्याची अपंगिता नाही आणि त्याशी धरी जोर दई. मराठी माणूस अपंग आहे. मराठी माणसाचं कोणी धाडच नेतृत्व कोणी करत नाही. ए टोपड्या, ए धोथऱ्या, ही भाषा आम्हाला. अरे येड लागलंय काय तुला? यातूनच छत्रपती तयार झाला. यातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तयार झाला. यातून राणी लक्ष्मीबाई झाली, यातूनच ताराबाई झाली, यातूनच जिजाऊ. एका जिजाऊनं शिवाजी दिले आणि एका जिजाऊनं संत तुकाराम महाराज दिले. आणि काय द्यावं तुम्हाला?
हा, नवनाथापैकी एका नाथाचं पाय इंद्रानं धुतलं, इंद्रायणी तयार झाली. देहू आणि आळंदी 2 तीर्थक्षेत्र झाली. महादेवाच्या अंगावरला घाम सुटला. चंद्रभागा भीमा नदी तयार झाली. पंढरपुरासारखं तीर्थक्षेत्र निर्माण झालं. आम्ही 2 वर्षाखाली गोकर्ण महाबळेश्वरला गेलो. रात्री 2:30-3ला दर्शन झालं आणि झाल्यावर ह्या जीपवाल्यानं जीप कुठं काढली? गोव्याला. महादेवाला गेल्यावर गोव्याला जाते ती उघडी माणसं बघायला. त्या जीपवाल्याला म्हणलं महादेव केला, म्हणलं गोकर्ण महाबळेश्वर, आम्हाला गोव्याला का नेलं? नाही, बायको म्हणली, म्हणलं आयुष्यात यावं गोव्यात एकदा आंघोळ करावी. घरात होत नाही. गायबानिया हे वाईट लक्षण व आता बघा ऑनलाईन अभ्यास निघालाय. मुलांना 8वीपर्यंत नापासच करायचं नाही. ऑनलाईन अभ्यास. गुरुजी मानगुटीवर बसून लेकरं काही शिकत नाही. ती ऑनलाईन अभ्यास करते. उघडी चित्र बघत बसते ती. मी बघितलं स्वतः. अजून एक प्रकार, ऑनलाईन लग्न निघाली बघा. ऑनलाईन लग्न मला सुद्धा मान्य आहे ती, पण लेकरं कधी बी ऑनलाईनच. साधुबोध झाला नुरून ठेला आणि ठाईचं मुलाला नुरबोधे. ज्ञानेश्वर आनंद झाला. तानंकरांनी खूप प्रेम दिलं. समाज बी माझ्या हिशोबानं आहे नाही. मंडपाला लाईटी नाही तर एवढी लोकं आली. मला ह्यात आनंद आहे. मी बुटका आहे पण गुणवान आहे. माझ्याकडं अभिमान आहे. माझ्याकडं अनुभव आहे. लक्षात घ्या. थोडंफार का होण्या करण्याचा प्रयत्न केला. एव्हरी पर्सन हॅव रिस्पॉन्सिबल फॉर द मिस्टेक्स. प्रत्येक माणूस चुकीचा पुतळा आहे. याचा अर्थ असा नाही त्याला काहीच येत नाही. बरंचसं येतं. लक्षात घ्या. मन जीवन अनमोल आहे. हे जीवन असं तसं खर्च करू नका. पुनश्च एकदा सांगतो, असतील तर मुली द्या. निसर्गाचं चित्र बदलू नका. सगळ्या पकवाच्या सुंदर आहे. गायक सुंदर आहेत. पुनश्च एकदा पांडुरंगाच्या चरणी, मारुतीरायाच्या चरणी, महादेवाच्या चरणी आणि त्रिगुणात्मक दत्तात्रयाच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेला इथंच थांबा. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा,
उद्याचे कार्यक्रम उद्या सकाळी नियमाप्रमाणे काकडा आरती, त्यानंतर पोथी वाचन आणि त्यानंतर गाथा भजन आणि त्यानंतर होणारे पुढचे कार्यक्रम आपले नियमाचे कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी हरिभक्त पारायण श्री समाधान आवटी बेडक यांचं प्रवचन होईल. संध्याकाळी कीर्तन हरिभक्त पारायण श्री निवृत्ती महाराज नामदास पंढरपूर यांचं कीर्तन होईल. या कीर्तनाचे सौजन्य आहेत कैलासवासी मोहन आकाराम कदम यांच्या स्मरणार्थ श्री शरद मोहन कदम. संध्याकाळी श्री विठ्ठल भजनी मंडळ बेडक यांचा जागर आहे. श्री राजेश बाबूराव राजमाने यांचा अल्पहार आहे. दुपारची संत पंगत श्री खंडेराव गणपती कोळी आणि संध्याकाळची संत पंगत श्री दादू अण्णाप्पा चौगले यांची आहे. यानंतर आज उपस्थिती भरपूर आहे पण त्या ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या नाही आहेत. जेवढ्या चिठ्ठ्या आहेत त्यातलीच एक चिठ्ठी महाराजांनी काढावी. आम्ही यांना तीर्थयात्रा घडवणार आहे जे कीर्तनाला हजर राहतात त्यांना. आणि सुभाष पाटील यांचं नाव निघलेलं आहे. टाळ्या वाजवा सगळीजण. आणि यानंतर ज्या काकडा साठी महिला सकाळी उपस्थित राहिल्या होत्या त्यांच्यामधून एक चिठ्ठी काढायची आहे. त्यांना साडी जी पैठणी द्यायचं काल ठरलेलं होतं ते घेऊन आलेले आहेत भगवान दादा. संध्याताई संध्याताई रवींद्र पाटील. संध्याताई रवींद्र पाटील आहेत काय तर या पुढे या घेऊन जावा म्हणते. या पुढे या. पुढे बघा फोटो वगैरे. उद्या येणाऱ्या महिलांना उद्याची साडी मिळेल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अनेक सूचना आहे. हे पैंजण कोणाच तर पडलेलं घावलंय बघा, सगळ्यांनी चेक करा कोणाचं आहे त्याने घेऊन जावा.
जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा वार करे वार चुकोरी धरी संत संग सर्व काळा काळ रे माता सुंदर पंढरीचा वार करे वार चुकोरी धरी चंद्रभागे पंढरीचा वार करे वार चुकोरी धरी विठ्ठलाचे जीवन आगमा निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ज्ञान सावा विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चत्त विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची विठ्ठल विस्तरला जनी सप्तये पाताळे भरुणे विठ्ठल व्यापक त्रिभुवने विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल जीवाचा जिव्हाळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लाविलिया चाळा विश्व विठ्ठले विठ्ठल बाप माया चुलता विठ्ठल भगिनाने भ्रांता विठ्ठल विन चाळ नाही गोता तुका मने आता नाही दुसरे विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल पांडुरंगा या विठ्ठल संतांची पुण्यपुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची मागणी तुझं प्रती आहे देशी तरी पाय पांडुरंगा या संतांची निर्वे याची मदत आणि तुझे काही न मागे तुझं तुका म्हणे आता उदार तू मज ठेवी पाय ज्ञानदेव यानंतर नरसिंह भजनी मंडळ मानमुडी यांचा जागर होईल आणि स्वयंसेवकांना विनंती आहे हॅलो जे परगावचे लोक आलेले आहेत कीर्तन ऐकण्यासाठी टाळकरी यांना चाय द्यायची व्यवस्था लवकरात लवकर करायची आहे.